मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात अतुल ठाकूर लाईव्ह कॅटलिस्ट चॅनल, ज्यामध्ये माझ्या आजवरच्या 20 वर्षाच्या ट्रेनिंगच्या अनुभवात मला जे जे काही इंटरॅक्शन्स करायला मिळाल्या, ज्या मी व्यावसायिक आणि लघु आणि मध्यम उद्योजक यांना देत असतो किंवा कुटुंबियांचे ट्रेनिंग करत असतो, त्यामध्ये जे काही अनुभव आले मी तुमच्याशी ते शेअर करत असतो. मित्रांनो, जॉफ्री कॉल्विन नावाचा एक लेखक आहे. त्यांनी एक टॅलेंट इज ओव्हररेटेड नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा वाचायला हवं. आणि हे पुस्तक यासाठी वाचायला हवं कारण आजकाल आपण ससा आणि कासव ही गोष्ट जी लहानपणी आपल्याला सांगितली जायची किंवा माझ्या लहानपणी मला सांगितली गेली, भरपूर वेळा सांगितली गेली, आणि त्याच्यावर ते गाणं पण आशा भोसलेंनी म्हणलेलं, कदाचित आशा भोसलेंचंच आहे ते गाणं, मी त्याबद्दल चूक होऊ शकते माझ्याकडून, की ससा तो जसा कापूस जसा दैनिक कासवाशी पैज लावेली, वेगे वेगे धावू, आणि या प्रकारचं ते गाणं आहे. ही शर्यत रे आपुली वगैरे वगैरे. त्या गोष्टीमध्ये आपण ऐकलेलं आहे की ससा हा कासवाशी शर्यत लावतो आणि दोघे जण सुरुवातीला जोरात निघतात. कासव कासवाच्या गतीने निघतात, ससा एकदम जोरात निघतो, मध्ये त्याला हिरवळ लागते आणि तो मग ते हिरवळ बघून ते गवत खातो आणि मस्तपैकी झोप काढतो, हा विचार करतो. तोपर्यंत कासव शांतपणे पुढे निघून जातात आणि शर्यत जिंकतात. कासवांनी आणि सशांनी खरंच शर्यत लावली असेल का? नाही. मी गोष्ट कशासाठी निर्माण केली गेली तर टॅलेंट इज ओव्हर रेटेड हे नीट समजावं म्हणून. म्हणजे जे जॉफ्री कॉल्विनला नंतर बऱ्याच वर्षानंतर कळालेलं असेल, त्या आपल्या पूर्वजांनी ह्या गोष्टी सहजपणे सांगून टाकलं होतं की टॅलेंटच्या मागे लागू नका. मग कशाच्या मागे लागा? सातत्य. इथे ससा कशाचं लक्षण आहे? टॅलेंटचं लक्षण आहे. सशाकडे टॅलेंट आहे, पळण्याचं टॅलेंट आहे, लवकर एखादा अंतर कापण्याचं टॅलेंट आहे, पण त्याच्याकडे लॅकिंग काय काय या रूपकामध्ये? तर सातत्य. कासवाकडे काय? टॅलेंट नाही आहे, पण कासवाकडे काय आहे? सातत्य. मुळामध्ये आपण आपल्या मुलांना सुद्धा टॅलेंटच्या ऐवजी सातत्यावर लक्ष द्या यामध्ये कधी फोकस नाही करत. आपणच त्यांना हे शिकवत नाही की माझ्याकडे जे पालक पॅरेंटिंगच्या सेशन्स नंतर मुलं अभ्यास करत नाही किंवा या विषयात गती नाही आहे, त्याला तो विषय कळत नाही आहे, किंवा याचं टॅलेंट कसं वाढवावं याविषयी चर्चा करत असतात, त्यावेळेस मी एकच गोष्ट सांगतो, टॅलेंट हा विषय बाजूला ठेवा, त्याचं सातत्य कसं राहील एवढाच विचार करा. तुम्हाला तुमची मुलं, तुम्हाला तुमची आजूबाजूची लोक जर यशस्वी करायचे असतील ना, तर त्यांच्यामध्ये सातत्य आणा. टॅलेंट बिलेंट सगळं बाजूला ठेवून द्या. मी त्याला सरळ सरळ माझ्या भाषेत सांगतो की टॅलेंट वगैरे ह्या गोष्टीच्या तुम्ही बिलकुल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला सातत्य नावाचा एक प्रकार प्रत्येकामध्ये आणावं लागेल. अँड पीपल आर नॉट सक्सेसफुल जस्ट बिकॉज दे लॅक कन्सिस्टन्सी. त्यांच्यामध्ये ते सातत्य ठेवण्याची कॅपॅसिटी नाही आहे. ती कॅपॅसिटी जर असेल तर तुम्ही ते करू शकता, आणि हे प्रत्येकाला शक्य आहे. तुम्हाला ज्यामध्ये यश मिळवायचं आहे तिथे तुमचं सातत्य असलं पाहिजे, टॅलेंटचा संबंध नाही. कारण मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमची मुलं यशस्वी करायची असतील तर त्यांना सातत्य शिकवा. टॅलेंट सर्च वगैरे वगैरे हे सगळ्या भानगडी सोडून द्या. तुम्हाला तुमचे एम्प्लॉईज यशस्वी करायचे असतील तर ते कन्सिस्टंटली काम करत राहतील एवढ्यावरच लक्ष द्या. आपण एखादी माणसं मशीननी का रिप्लेस केली? कारण मशीन इज साईन ऑफ कन्सिस्टन्सी, नॉट इंटेलिजन्स. बरोबर आहे ना? मशीन कशासाठी रिलायबल आहे? कारण ती कन्सिस्टंटली एकच गोष्ट डिलिव्हर करू शकते. अँड दॅट्स वाय वी आर रिप्लेसिंग ह्युमन बिईंग्स विथ मशीन्स. मग आपल्याला एवढं सिम्पल आपल्या लाईफमध्ये का नाही आणता येत की तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं आहे, तीच गोष्ट परत परत सातत्याने करायला शिकवा. मुलांना जर यशस्वी करायचं तर त्यांना दररोज एक विशिष्ट वेळ अभ्यास करायला बसवा. वेदर दे लाईक इट, दे डोंट लाईक इट, आस्क देम टू सिट. सातत्याने ते करत राहतील तर ते रिस्पेक्टिव्ह ऑफ टॅलेंट ते जिंकणार. तुमचा एम्प्लॉई जर काम करू शकत नसेल, त्याला रिझल्ट मिळत नसेल, तर त्याला एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करायला लावा, त्याला यश मिळायला लागेल. त्यामुळे जॉफ्री कॉल्विन किंवा ससा तो ससा कापूस जसा त्याने कासवाची पैज लावली, या दोन गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे. आपल्याला जे लर्निंग यायचं ते आहे की टॅलेंटच्या मागे लागायचं नाही, आपल्याला मागे लागायचं आहे सातत्याच्या.
कारण सातत्य रिझल्ट देतं, टॅलेंटची गॅरंटी नाही. आणि मी एका पुस्तकात एक फेमस वाक्य वाचलेले, देर आर मेनी पीपल हू आर टॅलेंटेड बट फेल्ड, बट देर आर व्हेरी फ्यू पीपल हू आर कन्सिस्टंट बट फेल्ड. कन्सिस्टंट माणसं फेल होत नाहीत. टॅलेंटेड लोक फेल झाल्याचे असंख्य उदाहरणं बघायला मिळतील. अँड व्हाय दे फेल? बिकॉज दे लॅक कन्सिस्टन्सी. मित्रांनो, या व्हिडिओतून मला तुम्हाला हेच आव्हान आहे, स्वतःमध्ये आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, तुमच्या एम्प्लॉईजमध्ये एकच गोष्ट सतत इनकॉर्पोरेट करा, ती म्हणजे सातत्य. टॅलेंटच्या मागे लागू नका, यश तुम्हाला नक्की मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओजमधून आपण भेटत राहूया. नमस्कार.